गुलाबाचं गार्डन. गुलाबाचे फुलं आलेत का? गुलाबाची माहिती द्या दादा जरा. हे गावठी गुलाब आहे. खातात. हा, उष्णता झाली की याचा गुलकंद करून खातात. अच्छा अच्छा, गुलकंद करून खातात ना. आणि खूपच म्हणजे आलेत, बरेचसे आलेले. दाखव ग, इथं पण आहेत. इथे पण असं छान प्रकार चिनी गुलाब टाईप देवालाही गुलाब वाहिलं जातं. हा बोल तू. गुलकंद केला जातो. अजून काय देवाला पण वाहिले जातात, अजून त्याचं गुलकंद केलं जातं. अजून गुलाबाचे प्रकार सांग. अजून गुलाबापासून आईस्क्रीम सुद्धा होते. तुम्ही केशरी रंगाचंच आहे ना हा गुलाब? म्हणजे माझ्या ड्रेसला मॅच होऊन गेला. पण ते मला सध्या नाही देणार आहे, कारण की ते झाडावरच खूप छान वाटतं फुल. म्हणून सध्या मी तोडणार नाही, फक्त गुलाबाचं आहे ना. हा, देणार नाही, कारण हे सुंदर दिसते आणि ते झाडावरच छान दिसतं, कारण की त्याला तोडणार नाहीये. आता आम्ही चाललोय जेवायला. जेवण केल्यानंतर आता मी तुमचा व्हिडिओ दाखवतच राहते. बाय बाय. गुलाब बरेचसे देवापासून, फुलांपासून, म्हणजे सर्व गोष्टीला गुलाब यूज करू शकतात. आणि हे गुलाब गार्डन असं बोलतात त्याला गुलाब गार्डन असं म्हणतात. आणि खूप छान वाटलं इथं येऊन, लय भारी. बाय बाय. पुढे व्हिडिओ बघतच राहा तुम्ही आमची. बाय बाय. आणि पुढे व्हिडिओ बघतच राहा. मी आता तुमचे ना तुम्हाला आता थोडे इथले व्हिडिओ शेअरच करणार आहे. सर्व थोडे टाकणार आहेत. आता तुम्ही पुढे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. या बाळाला पण घ्या, याला पण घ्या. हा शाळेत याचाच विद्यार्थी आहे, कारण की हे मुलं इथंच शिकतात. बाय. किती भारी त्या मुलांनी श्लोक म्हटले आणि त्याच्यानंतर जेवण स्टार्ट झालं. आणि जेवण बी ना त्या बायांनी खूप छान असं बनवलेलं होतं. खूप टेस्टी होतं ते जेवण. डाळ भात भाजी आणि भाकरी होत्या तांदळाच्या. आणि आम्ही सर्वजण एक साथ बसलेलो होतो. जे जण सर्व गेलेलो होतो ना आम्ही सर्वजण, आणि तेवढे सर्व आम्ही असे लाईनीमध्ये गोल करून असे बसलेले जेवायला. आणि ते वाढत होते आम्हाला आणि खूप भारी वाटलं. त्याच्यानंतर ते आम्हाला तिकडे वृक्षारोपणला घेऊन जाणार आहे. आम्ही ते झाडं वगैरे आणलेले आहेत, तिथं घेऊन जाणार आहेत आणि मग ते आम्ही लावणार आहे तिथं. पण आता बघूया कोणकोणते झाडं त्यांनी लावलेले आधी, कारण की ना इथं तसं बघायला गेलं तरी इथं शाळेच्या आजूबाजूला त्यांनी खूप झाडं लावलेले आणि खूप प्रकारचे झाडं लावले. तशी तुम्ही व्हिडिओ तुम्हाला मागे 2-3 व्हिडिओ अपलोड केले, त्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे. आणि खूप भारी वाटलं तिथं जाऊन. नेक्स्ट टाईम कधी जायची वेळ आली तर पुन्हा असं वाटतं की तिथं पुन्हा जावं, कारण की पाऊस पण पडत होता आणि वातावरण पण खूप छान होतं. असा होता आमचा आजचा दिवस. बाय गाईज. कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ? बाय बाय.